इतर जनावर भाकड आणि गोरे त्यांची खरेदी सरकारनं केली पाहिजे, बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे, त्यांचं पुढं पालनपोषण केलं पाहिजे. भाकड गाय असतील तर शेतकऱ्याला पालनपोषण भत्ता दिला पाहिजे त्या गायांचा. शेतकऱ्यांनी हे जे सोडलेत ना वळू सगळीकडे आता होतील तयार हळूहळू, ते सगळे गोळा करून आणले पाहिजेत तातडीनं. ते गोळा करून आणले नाही तर बिबटे परवडले अशी शेतकऱ्याची अवस्था होईल. हे काही पाळलेले नाहीत, माणसाळलेले जनावर नाहीत, त्यांचे जेव्हा शिंगाव वाढतील तेच माणसाला शिंगाव घेतील, वावरात काम करू देणार नाहीत. त्यामुळे सगळे वळू तातडीनं सरकारनं गोळा करून त्यांच्यासाठीची व्यवस्था केली पाहिजे, चारा पाण्याची, अन्न पाण्याची. शेतकरी आणि व्यापारी जे कायदेशीर प्रामाणिकपणे गोवंशाची वाहतूक करतात, त्या वाहतुकीला अडवणूक करणारे, अडथळा करणारे हे तथाकथित गोरक्षक कोणी अधिकार दिलाय? पोलिस नाही का? पोलिस मेलेत का? आपले सिस्टम नाही का? सरकारवर लोकांचा विश्वासच राहिला नाही पाहिजे. मग सरकारला जर असं वाटत असेल की लोकांनी त्यांच्या मनानेच सगळं करावं, कशाला पोलिस आणि कशाला हे कार्यालय बंद करा, सगळं चालू द्या जंगलराज, बळी तो कानपिळी. तर त्यामुळं तातडीनं ह्या तथाकथित गोरक्षकांचा बंदोबस्त करायचा. ज्या काही गाड्या पकडायच्या पोलिसांनी पकडा, काय केस नोंदवायच्या ना पोलिसांनी नोंदवा, कायद्याने नोंदवा आणि शहनिशा करून नोंदवा. आम्ही सोबत आहे, शिव आर्मी तुमच्या सोबत आहे. पण पोलिसांना, तुम्ही प्रशासनातल्या लोकांना, तुम्ही शेतकऱ्याचेच पोरं आहे, त्यांनी पिकवलेलं अन्न तुम्हीच खाते, त्यामुळं त्याला मारायचं काम तुम्ही करू नका बाबांनो. आता तरी तुम्ही जागेवर या. पांजरपोळाचा विषय ऑलरेडी संपलाय, त्याच्यावरती एकदम डिटेलिंग झालंय, आता पुराव्यासह झालंय. त्यामुळे त्याच्यावर पुढं काय करायचं हे आपण सगळ्यांनी आता ठरवायचंय. आता शेवटी मी आंदोलनाची पुढची भूमिका काय ते सांगतो, म्हणजे राज्यातले ज्येष्ठ शेतकरी नेते सगळे ठरवतील, परंतु किमान आता आपली जी भूमिका ठरली ती मी सांगतो. याच्यानंतर आपण प्रांतांना निवेदन देऊ आणि सांगणार आहे की आत्ता आम्ही ज्या काही मागण्या केल्यात त्याच्यावर तातडीने 1 महिन्याच्या आत उपाययोजना झाल्या पाहिजेत. नाहीतर जसे गोरे तुमच्या दारात सोडायला आणलेत ना, आज प्रत्येक गावागावातला शेतकरी तिथल्या तलाठी कार्यालयात आणून सोडतील, तहसील कार्यालयात आणून सोडतील, प्रांत कार्यालयात आणून सोडतील, कलेक्टर कचेरीवर आणून सोडतील. आणि माझी काही सहकारी इथं असलेले आम्हाला अनुभव आहे मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर जायचा, त्यामुळे तिथं एखादा चांगला मोठा वळू आणून आम्ही सोडू आणि जे बोललोय ते करून दाखवू. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर घुसून 7 दिवस जेलमध्ये राहिलो होतो आम्ही, परंतु हटलो नाहीत. तर आत्ताही सांगतो, तुम्ही जेलमध्ये टाका, काही करा, जे आमचं घोषवाक्य आहे, शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण. तर शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण हे गोरे वळू सगळं आणून वर्षा बंगल्यावरती सोडू. आणि ही पोकळ धमकी नाही, ही धमकीच नाही, एकदम प्रेमळ आव्हान आहे की बाबा शेतकरी मारायला लागलाय, असं मारण्यापेक्षा तिथं मरू ना, मग जेलमध्ये खायला तरी भेटन नीट. हा, इथल्यापेक्षा गाड्याला फास लावण्यापेक्षा. यानंतर आपण प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करणार आहोत. त्या अगोदर आपण सर्वांनी राष्ट्रगीत म्हणूयात. आणि या संस्थेचं 1 लिटर सुद्धा संकलन नाही. तिथं आमच्या भागातनं रोज 100, 150, 200 वासरं येतात. आमच्या इकडनं कमीत कमी 500 ते 1000 रुपयाने हे गोरक्षक वासरं घेतात, इथं जमा करतात, गोशाळेला पैसे जमा करते नाहीत. हा सगळा संयम भोंगळा कारभार चालू आहे. हे शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे. आज या दुग्ध व्यवसायावर काही जणांचे घर चुली पेटल्या जातात. शेतकऱ्याचा दुसरा ऑप्शन नाही, कोणत्याच मालाला बाजार नाही, काय नाही. खूप बिकट अवस्था निर्माण झालेली. आता प्रशासनाचे कोण अधिकारी आलेले प्रशासनाचे यावं आणि सावरीत चला. आता आपला अंत संपला. सावरीत चला.
शेत